Hello everyone, welcome back in lecture series on topic solid state. Today in this lecture, we will solve numericals on number of particles and number of unit cells in x gram of metallic crystal. So let us see how to solve numericals based on this. So see here, this is problem number 1.5 from your textbook. What is it? See, niobium forms BCC structure. Niobium crystallize होतं कोणत्या structure मध्ये? BCC structure. The density of niobium is 8.55 gram per cubic centimeter and length of unit cell H is 330.6 picometer. How many atoms and unit cells are present in x gram of niobium, that is 0.5 gram of niobium. या एक्झाम्पलमध्ये काय काय दिलेलं आहे तर स्ट्रक्चर कोणतं आहे ते दिलेलं आहे BCC. त्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल तर नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे निओबियमचे ॲटम किती असतील युनिट सेलमध्ये ते, कारण सिम्पल क्युबिक असेल तर n इज इक्वल टू 1 असतं, BCC असेल तर n इज इक्वल टू 2 असणार आणि FCC असेल तर n इज इक्वल टू 4 असणार, हे आपल्याला माहिती आहे. सो निओबियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर, दॅट मीन्स व्हॉट, the n is equal to 2. The density of niobium is given and that is equal to 8.55 gram per cubic centimeter. डेन्सिटीचं युनिट काय आहे हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथे एज लेंथचं युनिट काय आहे, पिकोमीटर आहे. डेन्सिटीचं युनिट आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आपल्याला इकडे एज लेंथ जी आहे ती कन्व्हर्ट करून घ्यायला लागेल सेंटीमीटरमध्ये. So age length is given and mass of niobium is also given, that is x is given 0.5 gram. आणि काय दिलेलं आहे डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे रो, डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. सो रो इज इक्वल टू 8.55 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर अँड एज लेंथ इज डिनोटेड बाय ए आणि ए किती आहे 330.6 पिकोमीटर. म्हणजेच किती झाली ती 3.306 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. आता तुम्हाला हे रिलेशन पहिल्याच लेक्चरला गेलेलं आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू हाऊ मच 10⁻⁻10 सेंटीमीटर. मग ते कन्वर्ट करायचं 330.6 पिकोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. So it is equal to 330.6 into 10⁻⁻10 सेंटीमीटर. म्हणजेच किती झालं ते 3.306 इंटू डेसिमल पॉईंट इकडे सरकवले त्यामुळे किती झालं 3.306 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. मग आता फॉर्म्युला कुठला वापरायचा तर आपण मागच्या वेळी फॉर्म्युलेज बघितलेले आहेत लास्ट लेक्चरला. That is what, number of atoms in x gram of niobium is equal to x into n divided by rho into a cube. आपल्याला काय काढायचं आहे एक्झाम्पलमध्ये हाऊ मेनी ॲटम्स, आपल्याला ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत आणि काय फाइंड आउट करायचं आहे तर नंबर ऑफ युनिट सेल्स किती ग्रॅममध्ये 0.5 ग्रॅम एवढ्या निओबियममध्ये किती ॲटम्स आहेत आणि किती युनिट सेल्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला वापरला पाहिजे. नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम ऑफ निओबियम इज इक्वल टू एक्स इंटू एन डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, तो आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. आणि दुसरा फॉर्म्युला युनिट सेल फाइंड आउट करण्यासाठी काय, नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल इज इक्वल टू x डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. त्यामुळे या दोन्ही प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं लागेल तर ए क्यूब फाइंड आउट करायला लागेल. सो n इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 0.5 ग्रॅम, रो इज इक्वल टू 8.55 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर
and A is equal to 330.6 picometer, that means 3.306 into 10 raised to -8 सेंटीमीटर. मग आता या क्वांटिटीज आपण काय करूया, सबस्टिट्यूट करूया फॉर्म्युलामध्ये. सो नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम, एक आपले ग्रॅम्स किती आहेत 0.5 ग्रॅम. सो नंबर ऑफ ॲटम्स इन 5 ग्रॅम ऑफ निओबियम इज इक्वल टू काय येईल, एक्सची क्वांटिटी, एक्सची व्हॅल्यू काय आहे 0.5. सो 0.5 इंटू एनची व्हॅल्यू किती आहे 2. सो इंटू 2 डिवायडेड बाय रो 8.55 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर इंटू एज लेंथ किती आहे 3.306 इंटू 10 रेस टू -8 सेंटीमीटर रेस टू 3. आता नेहमी लक्षात ठेवायचं एक्झाम्पल सोडवताना की युनिट्स लिहून घ्यायचे. सो 0.5 ग्रॅम इंटू 2 दॅट इज इक्वल टू 1 ग्रॅम. And here gram is cancelled. Also cubic centimeter, cubic it is to denominator and therefore here it is cancelled. Gram per cubic centimeter is there and therefore centimeter cube cancel होतं. राहते काय तर 1/8.55 into 3.306 raised to 3 into 10 raised to 24. आता 10 raised to -8 आहे, त्यामुळे क्यूब ऑफ -8 म्हणजे किती झालं 10 raised to -24. मग हे न्यूमरेटरला घेतलं तर किती होणार 10 raised to +24. सो 1 डिवायडेड बाय 8.55 इंटू 3.306 raised to 3 इंटू 10 raised to 24. So first we will solve what we will find out first the h cube, that is a cube. So if you solve it by log then we have to solve like this. आपल्याला याप्रमाणे सॉल्व करायला लागेल. log of 1 minus log of 8.55 प्लस हा क्यूब आहे त्यामुळे काय येईल 3 इंटू log of 3.306 इंटू 10 raised to 24. आपण बाजूला ठेवू कॅल्क्युलेशन करताना. सो हिअर लॉग ऑफ 3.306 किती आहे 0.5193. सो 3 इंटू 0.5193 इज इक्वल टू काय येईल 1.5579 आणि लॉग ऑफ 8.55 किती आहे कॅरेक्टरिस्टिक किती येणार 0, 8 पॉईंट आहे म्हणून 0 आणि 85चा 5मध्ये किती आहे 9320. लॉग ऑफ 8.55 इज 0.9320 आणि ही क्वांटिटी किती येते 3 इंटू लॉग ऑफ 3.306 किती येते 1.5579. सो प्लस 1.5579 हे मल्टिप्लाय आहे म्हणून इथे काय येईल प्लस येईल. दॅट इज इक्वल टू हाऊ मच 2.4899. किती येते ही ॲडिशन किती येते 2.4899. अँड नाव वी विल सबस्ट्रॅक्ट दिस क्वांटिटी फ्रॉम लॉग ऑफ 1. लॉग ऑफ 1 किती येणार 0.0000 मायनस काय येईल ही क्वांटिटी 2.4899. हे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर किती येणार 3.5101. किती येणार 3.5101. मग आता याचा अँटीलॉग बघायचा. सो अँटीलॉग ऑफ दिस इज अँटीलॉग ऑफ 0.5101 is how much 32.3237. पण इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे 3 आहे त्यामुळे डेसिमल पॉईंट आपण कुठे देणार 0.003237. and therefore here the number of atoms in 0.5 gram niobium is equal to how much 0. ही क्वांटिटी आपण हे सॉल्व केलं किती आली
0.003237 इंटू 10 काय झालं 24 म्हणजेच किती झाला डेसिमल पॉईंट जर आपण इकडे सरकवला तर काय येणार 3.237 इंटू 10⁻21. So number of atoms in 0.5 gram niobium is equal to how much? 3.237 into 10⁻21. Now number of unit cells we have to find out, and for that we have to use this formula, that is number of unit cells in x gram. आता आपल्याला ग्रॅम्स माहिती आहेत किती आहेत 0.5 ग्रॅम आणि मेटलसुद्धा माहिती आहे कोणतं आहे निओबियम. सो नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. या क्वांटिटीचं ते आपण सॉल्व करून घेतलेलंच आहे. सो 0.5 सबस्टिट्यूट करू व्हॅल्यू 0.5 डिवायडेड बाय 8.55 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर इंटू 3.306 into 10⁻⁻8 सेंटीमीटर रेस टू 3. मग आता हे सोडवलं तर किती होणार 10⁻20⁻24 होतात आणि न्यूमरेटरला गेले तर किती होणार ते 10 साईन काय होईल पॉझिटिव्ह 10⁻24. मग आता हा पार्ट आपण सोडून घेऊ 0.5 डिवायडेड बाय 8.55 इंटू 3.306 रेस टू 3. सो if you solve this by log, then log of 0.5 minus ही quantity येईल log of 8.55 plus 3 into log of 3.306 into 10⁻24. हे मगाशी आपण सोडवलेलंच आहे. 3 into log of 3.306 किती येतो 0.5193 and that is equal to 1.55 येणार आहे. 2 झाले 5579. And if you add to this, that is log of 8.55 plus log of this 3 into log of this is 1.5579. So if you add to this, then we get what 2.4899, and the log of this 0.5 is how much बार 1. 0.5 आहे त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक किती येणार बार 1. सो बार 1.6990 मायनस किती येतील 2. इथे क्वांटिटी किती आहे 2.4899. या दोघांची लॉगची बेरीज किती येते 2.4899. सो सबस्टिट्यूट हियर मायनस 2.4899 किती येते क्वांटिटी बार 3.2091. अँटीलॉग जर आपण घेतला 0.2091चा तर तो किती येतोय 1618. कॅरेक्टरिस्टिक किती येते बार 3 त्यामुळे काय येणार इथे 0.001618. सो नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम इज इक्वल टू हाऊ मच ही क्वांटिटी 0.001618 इंटू हे किती आहे 10⁻24. म्हणजेच किती झालं हे जर आपण डेसिमल पॉईंट 3 घरे इकडे सरकवलं तर किती होणार 1.618 इंटू त्यामुळे 24 10⁻24चं किती होतील 10⁻21. सो नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम इज इक्वल टू हाऊ मच 1.618 into 10⁻21. So like this you can solve numerical problems based on the number of particles and number of unit cell in x gram of metallic crystal. Now see here the second problem, that is an element has BCC structure with unit cell edge length is 288 picometer. How many unit cells and number of atoms are present in 200 gram of the element? Density of an element is 14.44 gram per cubic centimeter.
आता स्ट्रक्चर मगाशासारखंच एक्झाम्पल आहे, जसं तुम्ही आत्ताचं एक्झाम्पल सोडवलं अगदी तसंच आहे. स्ट्रक्चरसुद्धा सेम आहे. BCC आहे म्हणजे एन इज इक्वल टू काय येईल 2 येईल. एज लेंथ फक्त काय झालेली आहे, व्हॅल्यू चेंज झालेली आहे, तीसुद्धा पिकोमीटरमध्येच आहे 288. आणि मास जे होतं एलिमेंटचं ते इथं चेंज झालं आहे 200 ग्रॅम. डेन्सिटी चेंज झाली, फक्त व्हॅल्यू चेंज झाले आहेत, मेथड तीच आहे. सो व्हॉट इज गिवन BCC स्ट्रक्चर. सो एन इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 200 ग्रॅम. एज लेंथ दिलेली आहे आपल्याला, किती आहे ती 288 म्हणजे किती झाले 2.88 इंटू 10⁻⁻8 पिको सेंटीमीटर. आणि रोची व्हॅल्यू दिलेली आहे 14.44 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि फाइंड आउट करायचं आहे का आपल्याला, ॲटम फाइंड आउट करायचे आहेत आणि युनिट सेल्स, नंबर ऑफ युनिट सेल आणि नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे. फॉर्म्युला कोणते वापरणार आपण, नंबर ऑफ atoms in x gram of element is equal to find out the number of atoms we will use this formula, that is x into n divided by rho into a cube. And to find out the number of unit cell we will use this formula, that is x divided by rho into a cube. So n is equal to 2, rho is equal to 14.44 gram per cubic centimeter, x is equal to 200 gram, a is equal to 2.88 into 10⁻⁻8 centimeter. And therefore here if you substitute the values in this, that is number of atoms in 200 gram of element is equal to, आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, एक्सची व्हॅल्यू किती आहे 200 ग्रॅम इंटू 2 डिवायडेड बाय रोची व्हॅल्यू 14.44 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इंटू एज लेंथची व्हॅल्यू 2.88 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर रेस टू 3. त्याचा क्यूब आहे, क्यूब ऑफ दिस. सो हिअर ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होतील, सेंटीमीटर सेंटीमीटर, क्युबिक सेंटीमीटर कॅन्सल होतील आणि काय राहील 200 इंटू 2 डिवायडेड बाय 14.44 इंटू 2.88 रेस टू 3 इंटू 10⁻24. मग 200 इंटू 2 म्हणजे किती झाले 400 divided by 14.44 into 2.88 cube of this into 10⁻24. मग लॉग जर आपण बघितले, लॉगने जर सोडवलं हे एक्झाम्पल, तर लॉग ऑफ 400 मायनस लॉग ऑफ दिस क्वांटिटी 14.44 प्लस 3 इंटू लॉग ऑफ 2.88 हे आपल्याला पहिल्यांदा सोडून घेतलं पाहिजे. सो लॉग ऑफ 14.44 किती आहे 1.1596 आणि लॉग ऑफ 2.88 किती आहे, हे क्वांटिटी किती येते 3 इंटू लॉग ऑफ 2.88 करून किती येते क्वांटिटी ती, तर 1.3782. सो इफ यू ॲड टू दिस देन इट इज इक्वल टू हाऊ मच 2.5378. आणि लॉग ऑफ 400 किती येतो 2.6021 मायनस ही क्वांटिटी, दॅट इज 2.5378 किती येते 0.0643. मग आपण याचा काय बघणार अँटीलॉग, कशाचा 0.0643चा अँटीलॉग, 0643चा अँटीलॉग किती येतो 1.160. अँटीलॉग किती येतो 1.160. and therefore the number of atoms in 200 gram of element is equal to how much, हा झिरोच आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, त्याच्यामुळे डेसिमल पॉईंट कुठे येणार 1 नंतर येणार आणि त्यामुळे 1.160 इंटू 10⁻24 नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 200 ग्रॅम ऑफ एलिमेंट. आता युनिट सेल कसे किती आहेत ते बघू. सो नंबर ऑफ युनिट सेल्स in x gram of metal is equal to x divided by rho into a cube. मग आता नंबर ऑफ युनिट सेल्स 200 ग्रॅममध्ये किती येणार, सेम मगाशी सोडवलं तसं 200 डिवायडेड बाय 14.44 इंटू 2.88 रेस टू 3 इंटू 10⁻⁻24. मग ही क्वांटिटी किती येते 3 इंटू लॉग ऑफ 2.88 किती येते 0.4594.
that is equal to 1.3782, and therefore here 14 चा लॉग किती येतोय 1.1596 प्लस ही क्वांटिटी 1.3782, त्यामुळे किती येणार याचे ॲडिशन केल्यानंतर 2.5378 आणि लॉग ऑफ 200 किती येणार 2.3010 मायनस ही क्वांटिटी 2.5378 किती होते 1.7632. मग 0.7632चा अँटीलॉग किती येतोय 5797. कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 म्हणून डेसिमल पॉईंट कुठे दिला 5च्या अलीकडे दिला. So 0.5797, and therefore here the number of unit cells in 200 gram of element is equal to 0.5797 into 10⁻²4, किंवा एक डेसिमल पॉईंट आपण इकडे सरकवला तर काय होणार 5.797 into 10⁻23 number of unit cells are present in 200 gram of element. So like this we can solve numericals based on number of unit cells as well as number of particles in a given or x gram of metallic crystals. Thank you.